नंतर आपण पाहिलं ज्यावेळेस सुरुवात झाली आर के ट्रॉफी, मात्र सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस बादल बिजली बर्फा या मॅचेस होत होत्या, स्पर्धा ज्या दरम्यान टिळक चौक कल्याण, खतरनाक 11, गणेश गल्ली, लालबाग आपण पाहिलं होतं, मॅथलेस 11, चाफे गल्ली, गोमा गल्ली, त्यानंतर वर्सोवाची टीम सिने माधव ज्या ठिकाणी प्रेम आज बदल झालेला आपण पाहत आहोत. गोलंदाज सज्ज होतो, राईट मोर द विकेट, षटकातील पुढचा बॉल वर्धनचा, पहिलाच बॉल वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये शेवटपर्यंत टप्पा पडेपर्यंत वाट पाहिली, त्यानंतर चेंडूला दिशा दिली, 2 धावा. निश्चितपणे शशी ब्राईट, उदय नाबा, जग्गू राणा, रजनी पटेल, प्लेबॉय चेंबूर जर आपण पाहिलं तर निश्चित असे खेळाडू होते. नरेश सावंत असेल, अद्रावडकर सर असतील जे लेदर क्रिकेट देखील खेळले, ज्या प्रकारचं अजित पुत्रन, शशी ब्राईटसाठी सुरुवातीच्या काळामध्ये गणेश गल्ली, कांचन पवार, गोलबड्ड्या, बाबू पेडणेकर, खतरनाक 11, माहीम, फिशरमॅन असे कित्येक संघ. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच दिशा, थोडंसं स्क्वेअर आपण पाहिलं खेळताना. आणि ते क्रिकेट निश्चितच आज पाहतोय आपण, ज्यावेळेस ते क्रिकेट बदललं तदनंतर मग वेगवेगळे संघ आपण पाहिले. लालबाग या परिसरात देखील कित्येक जी ग्राउंड्स सुरुवातीच्या काळात आणि त्या वेळेस क्रिकेट खेळलं जायचं. बादल बिजली बरखाची स्पर्धा पाहिली तर दादर ज्या ठिकाणी ती स्पर्धा होत होती, नंतर काही कालांतराने खारदांडा या ठिकाणी आपण ती पाहिलीत. पुढचा बॉल आता मात्र टप्पा पडल्यानंतर लवकर खेळले, त्यामुळे बॉल व्यवस्थित टाईम होत नाही. मात्र बघूया अक्षत ओके आहे का, आणि निश्चितच ओके आहे. कनकशन आपण पाहतोय अक्षत आहे, रेडेकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला श्रेयस यादव. आणि त्यानंतर आपण पाहिलं ज्यावेळेस राहुल 11 वेगवेगळे संघ आले आणि त्याने नंतर आर के ट्रॉफी, आज सुप्रीमो आपण पाहतोय. ISPL मध्ये आज टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू पोचलेले आहेत. मग निश्चितपणे 10PL खेळले, शारजाच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध विजेतेपद मिळवलं. आणि पाहता पाहता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी बदल आणि उत्क्रांती आपण होताना पाहिली आणि खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे. फक्त टॅलेंट दाखवायचं. पुढचा बॉल अक्षयसाठी ऑन दी अप, खूप छान पद्धतीने बरोबर बॉलच्या मिडल करून खेळलेला फटका कव्हरला, डावा पाय पुढे काढल्याने कॉपी बुक लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिला. या 2 धावाने धावसंख्या 6. जगत सरकारसारखा खेळाडू आज पॉन सारखी 4 व्हीलर गाडी जिंकतो. मगाशी उल्लेख केला मी, ज्या पद्धतीने सरांनी देखील उल्लेख केला, राहुल सावंत, महेश धुरी ज्या परिसरातून खेळलेले आहेत. पुढचा बॉल आता मात्र संधी होती, अलर्ट राहावं लागतं. आकाश होता, शॉर्ट सिली मिड ऑफ कव्हरला, ज्या ठिकाणी संधी आवश्यक. आपण पाहिलं तर कित्येक वडाळा असेल ज्या परिसरातून आपण पाहिलं तर जे सुरुवातीचं BPT कॉलनी ज्या ठिकाणी बंद ग्राउंड जे 3ऱ्या-4थ्या माळ्यावर गेल्यानंतर चौकार षटकार आपण पाहिलं तर निश्चितच गणेश गल्ली, लालबाग आपण आता आहोत या मैदानामध्ये. आणि या प्रकारचं क्रिकेट जसं वरळी, प्रभादेवी, बिरिडीसा या ठिकाणचं क्रिकेट आणि पाहता पाहता जो बदललेला आज स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 7. गोलंदाज सज्ज होते, राऊंड द विकेट, षटकातील पुढचा बॉल आता मात्र टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल श्रेयस यादव. आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती 7 धावा. आमच्या कांदिवली चारकोपला देखील स्पर्धा सुरू आहे AJPL, मात्र वर्धन नेहमीच इकडे खेळणं पसंत करतो. काल देखील तो म्हणाला की ज्या प्रकारे रोहित नार्वेकर आणि कित्येक खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, चतुर. गोलंदाज सज्ज होणार आहे दुसरं षटक घेऊन. प्रथमेश, राईट मोर द विकेट, स्ट्राईकला अक्षर. पहिला बॉल, पहिलाच पायातला बॉल, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला, मस्तक पर दस्तक देते हुए गेंद, 2 रन. क्रिकेट की अलग अलग पहचान हम देख रहे हैं, जिस तरह से बदलाव हो रहा है. और प्रकृति है तो प्रकृति का
निश्चित तौर पर नियम है कि बदलाव होना आवश्यक है। यहां पर देखेंगे अब गेंदबाज तैयार अगली गेंद। Oh, what a shot! Another beautiful stroke. 2 रन के लिए विद द टर्न खेला हुआ स्ट्रोक। इन 2 रनों के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 11 रन बने हैं बिना विकेट के नुकसान पर। ओवर नंबर दूसरा जहां पर हम देख रहे हैं टीम मीत 13 बनाम यह मुकाबला 11। जिस तरह से थर्व फराडी की टीम को हमने देखा था और अब चिंतामणि 11 जिस टीम के लिए योगदान हम देख रहे हैं। कल भी हमने देखा था बहुत सारे ऐसी टीम्स हैं, किशोर निकम हो, अमोक पंडित हो, यश गाग हो, मापुसकर साहेब, हे सर्व आहेत, गोकुळ साबन। समोरच्या दिशेला वाडा शॉट, खडखडीत दणदणीत षटकार। बघूया पंचांचा इशारा काय तो। यस, साधावा मॅग्निफिसंट स्ट्रोक, बॅकफुटला गेले, समोर मारलेला। 2022च्या T20 वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल असद रॉफ विरुद्ध विराट कोहलीने मारलेला समोर षटकार कधी विसरणार नाही। असद रॉफ आणि 8 बॉलमध्ये 28 धावा असताना शेवटपर्यंत असं वाटलं होतं सर्वांना की पाकिस्तान जिंकेल, मात्र विराट कोहलीने मारलेला समोर फटका बॅकफुटला गेले। अक्षत रेडेकर जागा बनवली आणि समोर निश्चितपणे मारलेला सुंदर फटका षटकार। धावसंख्या 19। पुढचा बॉल, हा देखील संधी आहे। Someone is under it, gone. That should be taken. Another wicket. The first wicket lost. Akshat Redekar back to the pavilion. The batsman looking dangerous. And what a wicket, what a comeback for Prathamesh Naik. लहान मुलगा आहे बघा या टीम मध्ये, ज्याला संधी मिळालेली आहे खेळण्याची। वेदांत सरमळकर आहे, मात्र अजून एक लहान छोटासा खेळाडू ज्याला संधी मिळालेली आहे। लहान लहान मुलांसाठी व्यासपीठ आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। ये बहुत सारे छोटे नन्हे से खिलाड़ी ये सपना लेकर चले हैं। हम भी आने वाले दिनों में इसी तरह से बिग मैच चिंग्स पोखरी प्रीमियर लीग में खेलेंगे, अपना दमखम दिखाएंगे। जो छोटे खिलाड़ियों को भी हम देख रहे हैं। और प्रथमेश नाइक गेंदबाजी कर रहे, बल्लेबाजी के लिए राहुल यादव और एक कमाल के खिलाड़ी राहुल सावंत का जिस तरह से प्रसाद परब सर ने जिक्र किया था, बहुत ही कमाल के खिलाड़ी। जिस तरह से अल्बाग और यहाँ से जिन्होंने अपनी क्रिकेट की शुरुआत की, लेकिन जब महेश धूरी के साथ उन्होंने बहुत सारे ऐसे टूर्नामेंट अपने दम पर जिताई है। अगली गेंद फुलर लाइन, अलॉन्ग विद द कारपेट खेला हुआ स्ट्रोक, जब तक ये खिलाड़ी फील्ड करे 1 रन मुकम्मल। 1 रन का इजाफा, रन संख्या 2 ओवर के समाप्ति के बाद 20 रन, 1 विकेट के नुकसान पर 10 रन प्रति ओवर के साथ हम देख रहे बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पर बैटिंग कर रहे। चिंतामणि 11 बनाम यह मुकाबला हम देख रहे हैं। मीत 13 पहला मैच टाई होने के बाद जिस तरह से दोनों मुकाबले को उन्होंने जीता है। नेक्स्ट मैच अनिरा 11 शारदाई, या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण प्रमुख व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे। पुढील सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार, त्याची नोंद घ्या। संबंधित संघनायक आणि संघमालक शारदाई आणि अनिरा 11, एका बाजूला आपण अथर्व फराटेला पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला शारदाई अनिकेत याला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। अनिकेत सरमळकर, त्यानंतर इलू पॅकर्स विरुद्ध चिंग्स पोखरी चॅलेंजर्स साईश फुलसुंदर आणि इलू पॅकर्स दुष्यंत जाधव यांना शेवटच्या लीग मॅच मध्ये पाहणार। राहुल साठी पहिला बॉल, अकुट टप्प्याचा बॅक टू द बॉलर ड्राइव, चांगला थ्रो, डॉट बॉल, पॉइंटला खेळू शकला असता राहुल, समोर खेळायला गेले आणि श्रेयस यादव, राहुल यादव, इन दोनों बल्लेबाजों पर अब दारोमदार होगी। इस मैच को किस तरह से कहां लेकर जाएं। 2 ऐसे मुकाबले हमने देखे थे। पहले मैच में दुष्यंत जाधव, उनकी टीम ने 42 चेस किए, डिफेंड किए। उसके बाद वर्धन और उनकी टीम ने जिस तरह से वो रन्स बनाए, तो जो लक्ष्य 54-55 का था और जिस तरह की बैटिंग उन्होंने की थी, एक अच्छा अटेम्प्ट था। जिस तरह से अथर्व फराटे के वो 2 गेंद पर 2 छक्के जड़ा दे थे, और वही वर्धन तैयार। अगली गेंद राहुल के लिए, और अब बदलाव किया था लेंथ में, लेकिन थोड़ा स्लोअर बन, लेकिन अच्छे स्ट्रोक के साथ खेले। 2 रन, इन 2 रनों के साथ रन संख्या 22, 2.2 हमारे साथ स्कोरर वेदांत लब्धे आए हैं, जिनका हार्दिक स्वागत करेंगे। भुवन तिवारी और वेदांत है। प्रमुख हमारे tenniscricket.in की टीम यहाँ पर विमिक्स पर प्रशांत पवार, मेन कैमरा पर हम देख रहे सेंटर
महेश धुड़े और साइड एंगल जहां से हम देख रहे हैं जयभाल शंकर। अगली गेंद, ओ व्हाट अ शॉट, लेकिन और स्क्वायर नहीं, सीधा चाहिए था। ऑन साइड पर लॉन्ग ऑन की तरफ खेला हुआ स्ट्रोक, 2 रन, रन संख्या 24। सेकेंड स्पेल में वर्धन अब तक 1.3 में 11 रन दिए हैं और अच्छे गेंदबाज हैं। जब जब गेंदबाज स्वयं कप्तान है तो उन्हें पता है कि मुझे कब गेंदबाजी के लिए आना है, क्या करना है, बहुत सारी चीजें हम देख रहे हैं। जिस तरह से इसके पहले वाले मुकाबले में रोहन कदम, जिनके हाथ को चोट लगी थी फिर भी अपने टीम के लिए वो जज्बा दिखाया, जिस शिद्दत के वो खेले हैं, बहुत ही कमाल की बल्लेबाजी। गेंदबाजी के लिए वर्धन। अगली गेंद राहुल, और यह मौका क्या सॉफ्ट डिसमिसल होगा, प्रथमेश हेद्रे आउट। विकेट कीपर त्या ठिकाणी धावले आणि संधी मिळाली आणि अजून एक गडी बाद होतोय। गडी क्रमांक 2 प्रथमेश हेद्रे, बोल्ड बाय वर्धन में मोहिते। ज्या ज्या वेळेस संघाला गरज आहे त्यावेळेस विकेट टेकर बॉलर आहे अजित आगरकर। ज्यावेळेस 96-97 ला भारतीय संघामध्ये आले, 97-98 ऑस्ट्रेलिया टूर, त्यानंतर निश्चितपणे 98चं तर कोको कोला कप फायनल शारजा आठवत असेल, मात्र त्यानंतर वळून कधीच पाहिलं नाही। आज बीसीसीआयचे देखील पदाधिकारी म्हणून त्यांचं योगदान, मात्र काटक शरीयष्टी, तितकेच चांगले फटके खेळणारा, मात्र आवश्यक त्यावेळेस नेहमीच मोहम्मद अझरुद्दीनला त्याने विकेट मिळवून दिलेले विकेट टेकर। जसं आज बुमराला आपण बघतो, ज्या वेळेस रोहित शर्माला असं वाटतं की विकेटची गरज आहे त्यावेळेस बुमरा येऊन विकेट घेऊन जातो। जसं कौतुक नेहमीच सर्व इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय। आज देखील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20चा सामना आहे, सर्वांच्या शुभेच्छा आहेत। आणि मॉन्टी पॅनेसर ज्याने सांगितलंय की पहिल्या गटातून एक भविष्यवाणी केलेली आहे की भारत आणि झिम्बाब्वे पुढे जातील, कारण खूप वेगळ्या प्रकारचा खेळ करावा लागणार आहे। ज्या प्रकारचा झिम्बाब्वेने हरवलं ऑस्ट्रेलियाला, अफगाणिस्तान यांना आपण पाहिलं 2 सुपर ओव्हर रबाडाने टाकलेला नो बॉल आणि त्यानंतर षटकार, जी बॅटिंग आपण पाहिली अफगाणिस्तानच्या खेळाडूंची ते देखील कौतुकास्पद होतं। नेपाळ इंग्लंड जिंकता जिंकता हरले असते, नेपाळने चांगली लढत दिली, त्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगलं सध्या आपण बदल पाहतोय। पुढचा बॉल, संधी होती डिक्लेअर मध्ये, 1 धाव ऑन दी अप खेळायला गेले, धाव संख्या 25। एक धाव महत्वाची आहे। वर्धन मोहिते गोलंदाजी करतोय। सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय मी13 विरुद्ध सामना सुरू आहे। या सामन्यामध्ये प्रथमेश श्रेयस यादववर मोठी जबाबदारी। 20 पलटन आपण पाहिलं या अगोदर। आता चिंतामणी 11ला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते। एकूण धावसंख्या 3 ओव्हर नंतर 27, 9ची सरासरी। अजूनही 3 ओव्हर्स टाकणारा गोलंदाज बघूया आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत परब, याला संधी मिळणार आपण बघूया। आणि तो विश्वास वर्धनने आणि प्रथमेश हेंद्रेने दिलेला आहे। विश्वास आवश्यक असतो। मगाशी देखील मी म्हटलं की आपला कॉन्फिडन्स असा असला पाहिजे जो सुत्री बॉम्ब सारखा असला पाहिजे। वाजला तर निश्चितपणे जबरदस्त धूमधडाका, आणि नाही वाजला तरी जवळ येण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे। कॉन्फिडन्स। या ठिकाणी प्रदीपजी बडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुप्रीमो चषकासाठी ज्यांचं योगदान आहे प्रदीप बडेजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। सुप्रीमो चषक गेली 10 वर्ष ज्या प्रकारे आपण पाहिली एक पर्व करण्याची आम्हाला संधी मिळाली। 2 वर्षापूर्वी प्रसाद परब सर आणि निश्चितपणे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातील 10 समालोचकांना संधी मिळाली होती। आणि या ठिकाणी प्रदीप बडेजी यांचं हार्दिक स्वागत। पहिला बॉल अनिकेतचा डाव्या यष्टीवरचा वाईट बॉल होता, मात्र 2 धावांसाठी। बघूया पंच या ठिकाणी सूरज पुजारी पण आहेत तिथे पाहत आहेत। धाव संख्या किती आहे पंच? 2 धावा। या 2 धावांनी धाव संख्या 29, 2 गडी बाद। ओव्हर नंबर 4 षटक आपण पाहत आहोत। यानंतर पुढील सामना
अनिरा 11 शारदाई 11 या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. शारदाई अनिरा 11 अथर्व फराटे आणि अनिकेत सरमळकर या दोन संघांना विनंती राहील. त्यानंतर इलू पॅकर्स पुढचा बॉल जास्त डाव्या यष्टी बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर श्रेयस निघाला होता, मात्र त्याला फॉलो करणं गरजेचं होतं, यॉर्क करणं गरजेचं होतं, एखादा फुलर लाईन. मात्र जास्त लेग स्टंपच्या कित्येक वेळा आपण पाहतोय चुका होताना बाहेर टाकला बॉल आणि वाईट. धावसंख्या 30. रोहन कदम यांना आपण पाहिलं. आणि समोर मिळाले प्लम लेग बिफोर विकेट. आडव्या बॅटने खेळायला गेले. स्लॉग स्वीप ऍक्शन रिप्ले. अनिकेत परब यांना आपण पाहतोय स्क्रीनवर बघा. निश्चितपणे ज्या प्रकारे बॉल आला आणि त्यानंतर निश्चितपणे एडीकडे आपल्याला पाहायला मिळतोय ऑफस्टंपच्या बाहेर गेलेली बरोबर समोर मिळाले. प्लम पायचित खेळाडू बाद. धावसंख्या 30 वर 3 3.2 3.2 चौथं षटक. धावसंख्या आपण पाहतोय 30. 3 गडी बाद. लकी ड्रॉ कुपन कोण बनणार भाग्यवान विजेता, जो आज पैठणी आणि निश्चितच LED TV घेऊन जाणार. LCD TV. काल प्रवीण दादा मांजरेकर यांना आपण यांची उपस्थिती पाहिली, ज्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे संजय नाना आंबोले यांची उपस्थिती, सुधीर भाऊ पवार, कित्येक असे बाबूशेठ पवार, जे सर्व मान्यवर. आणि लकी ड्रॉ आपण निश्चितच पाहणार आहोत थोड्या वेळानंतर. आजचा दिवस लकी ड्रॉसाठी फार महत्त्वाचा आहे, सर्व प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. धावसंख्या 32. 3 गडी बाद. 3.3 तर 3.3 धावसंख्या 32. 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना चिंतामणी 11 गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट मोर द विकेट. अनिकेत परब पुढचा बॉल बोल्ड क्लीन बोल्ड. दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई. चारों खाने चित. क्लीन अप गॉन. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. बॉलच्या लाईन मध्ये नव्हते, रेषेमध्ये नव्हते आणि त्याचा परिणाम आपण पाहिला की ज्या प्रकारे खेळाडू या ठिकाणी बाद झाले आणि निश्चितपणे गडी क्रमांक बाद होतोय 4था. 3.4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भुवन तिवारी थोडेसे रिलॅक्स होत आहेत. दुपारचं आपण सत्र पाहतोय. अनिकेत परब आणि आता नवीन बॅटर येतोय प्रथमेश खाडे या ठिकाणी सज्ज होतोय. स्ट्राईकला अनिकेत परब गोलंदाजीसाठी समोरच्या एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या 32. चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रथमेश साठी या पुढचा बॉल. ओ बॉलच्या पोझिशनवर पहिल्यांदाच उडी मारली प्रथमेश इंद्रेने. विकेट किपर बाजूला वर्धन होता, दोघांना चकून बॉल निघून गेला आणि दोघांनाही कॅच होती. विकेट किपरला टच झाली असती तरी चान्स मिळाला असता वर्धनला सेकंड अटेम्प्टसाठी. आणि स्पीड होता अनिकेतच्या बॉलला. बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. 5 आलेच फक्त. पुढचा बॉल प्रथमेश साठी ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. काही गरज नव्हती. वाईडला प्लस डिक्लेअर मध्ये 2 धावा. बघा सरळ बॉल एवढे छान तुम्ही टाकताय, काही वेगळं करण्याची गरज नव्हती. व्हेरिएशन्स करायला गेले. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आणि वाईडला प्लस 2 धावा. धावसंख्या 34. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. आतापर्यंत आपण 52, 58, 55 चेस करताना पाहिलेत. मीत 13 कडून पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रथमेश साठी समोरच्या दिशेला. सोपा झेल नाही. 2 धावा. 1 डिक्लेअर मध्ये आहे. 1 धाव. या एका धावेने धावसंख्या 4 ओव्हर नंतर 35. 4 गडी बाद. 4 ओव्हर्स 35. चिंतामणी 11 संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने अशामध्ये अजय शुक्लाजी, त्याचप्रमाणे विशाल बोटले, अजून एक आमचे डोंबिवलीचे मित्र समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रसाद परब सर आदरणीय सिनियर कॉमेंटेटर आणि जो अनुभव गेले कित्येक वर्षांचा आपण पाहत आहोत.
वेगवेगळ्या स्पर्धा, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी जी नेहमीच एक निश्चितच ब्रँडेड टुर्नामेंट, जसं सुप्रीमो चषकामध्ये आपण निश्चितच त्यांना ऐकलं, सांगे प्रीमियर लीग, आनंदवाडी आणि काही अशा स्पर्धा जे डोंबिवली क्रिकेटला निश्चितपणे उच्च शिखरावर घेऊन गेल्या. ठाणे, डोंबिवली, बदलापूरचं क्रिकेट असेल, या परिसरातील पनवेलच्या, आणि सध्या डी नॅशनल आणि डी स्पोर्ट्सच्या माध्यमातून कर्नाटक या ठिकाणी ज्या प्रकारची स्पर्धा प्रसाद परब सरांनी कव्हर केलेले आहेत, त्यावेळी निश्चितच समालोचकांसाठी एक प्राऊड फिलिंग आहे ते जे आमच्याबरोबर आहेत. वेदांत, पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक, डिक्लेअरमध्ये एक धाव. संपूर्ण आमचं पॅनल ज्यामध्ये आपण आमच्या पंचांना पाहतोय आपण, रवी पवार सर, सुबोध गडसे सर, अभि परब, गुणलेखक भुवन तिवारी, लब्धे या ठिकाणी आलेला आहे, तो देखील या ठिकाणी गुणलेखन करत आहे. आपण पाहत आहोत जय भालशंकर, त्याचप्रमाणे महेश धुळे आणि प्रशांत पवार, जे आमचे टेनिस क्रिकेटची टीम आहे. या सर्वांचं, आमच्या टीमचं मनपूर्वक आभार, ज्या प्रकारचं योगदान देत आहेत. पुढचा बॉल वेदांत, आता मात्र समोरच्या दिशेला, ओ सावकाश सावकाश, मेरा सांभाळा, समोरच्या दिशेला मारलेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 37 फॉर द लॉस ऑफ 4 इन द 5th ओव्हर. Vedant Sarmarkar, you are talented bowler. He's taking his own time. Next delivery to right hand batter. Siddesh is on strike. Here we go. Next one. Outside the off stump umpire given, it's a wide. Subodh Gadse. 38 in the 5th over. 4 balls left. इस ओव्हर की 4 गेंदे शेष. आपण पाहतोय ज्या प्रकारचे सर्व संघ मालक यांनी या स्पर्धेमध्ये आपलं जे योगदान दिलेलं आहे त्यांचे विशेष आभार. सर्व संघ मालक, आयकॉन खेळाडू, सर्व खेळाडूंचं विशेष आभार. ज्या प्रकारचं कौतुक आपण करू शकतो, ज्या प्रकारचं डिसिप्लिन क्रिकेट, हा टप्पा आवश्यक आहे. आणि ज्या टप्प्यावर ओळख सिद्धेश हे देखील दाखवू शकत होते. थोडंसं समोरचा जो बॅनर आहे खेळाडू कक्ष वरती करा, सावकाश. धाव संख्या 38 फॉर द लॉस ऑफ 4, 4.3. अड़तीस 4 विकेट के नुकसान पर गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक पर सिद्धेश. ये अच्छा कॉन्टेस्ट बनेगा. जिस तरह से गेंद डॉट हुई थी, इसके पहले वाइड था. देखेंगे अगली गेंद कौन सी होगी. गेंदबाज तैयार वेदांत. अच्छा स्ट्रोक. जिस तरह से इस गेंद को खेले हैं, इसी अंदाज से बल्लेबाजी की जरूरत. जो आवश्यक बल्लेबाजी, जिससे निश्चित तौर पर बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. और रन संख्या इन 2 रनों के साथ अब 40 बने हैं 4 विकेट के नुकसान पर. लास्ट 2 balls टू गो. 4.4 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 40 रन बने हैं 4 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के लिए तैयार राइट हैंड ओवर द विकेट. अगली गेंद और एक गेंद डॉट नहीं. 1 रन डिक्लेयर में पुल करने के लिए गए थे, लेकिन गेंद को पुल नहीं कर पाए. लेकिन निश्चित तौर पर डिक्लेयर जोन में खेल सके, जहां पर बिहाइंड द विकेट 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा. रन संख्या 41 4 विकेट के नुकसान पर. लास्ट बॉल टू गो. 5वीं ओवर का आखिरी बॉल. मंच पर आए हुए सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. हमारे मंच पर उपस्थित हमारे सभी महानुभाव एवं प्रमुख अतिथि देवो भव, सत्कार सम्मान हम कर रहे हैं. बहुत अच्छा क्रिकेट, जो वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट बिग बैश चिंस पोखरी हम देख रहे हैं. दोपहर का सत्र है. अगली गेंद सिद्धेश आगे निकलकर चहलकदमी और रन संख्या इन देखेंगे 2 रन के साथ अब स्कोर आगे बढ़ेगा. 43 बने हैं 5 ओवर्स के समाप्ति के बाद. अब आखिरी ओवर लेकर देखेंगे गेंदबाज कौन आएंगे. 5-6 बॉल्स अभी बाकी, 1 ओवर का खेल बाकी. 6 बॉल्स में और कम से कम यहाँ से 10 या 15 रन अगर बना लेते हैं तो लगभग एक 55-56 का एक टारगेट बन सकता है. जिस तरह की बैटिंग लाइन अभी इस टीम के पास है, प्रथमेश इंद्रे हो, आकाश हो, वर्धन हो, लेफ्ट हैंड बैटर, जिस तरह से गेंदबाज हम देख रहे हैं. नए गेंदबाज प्रथमेश आएंगे, लेकिन ओमकार और ये खिलाड़ी जो हम देख रहे हैं, विकेट कीपर जो खिलाड़ी है जिनका नाम है प्रथमेश नाइक,
बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने अपना दमखम दिखाया है अब तक इस टूर्नामेंट में, जो टीम की उम्मीद लेकर चल रहे। पहला मैच टाई होने के बाद प्रथमेश पहली बॉल फुल टॉस 2 रन के लिए, रन संख्या 45 शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. धन्यवाद. आम्ही निश्चितच मानतोय आमच्या सर्व प्रायोजकत्व लाभलेलं आहे त्यांचं. उपमहापौर संजय शंकर गाडी साहेब यांचे विशेष आभार. समिधा संदीप बालेकर मॅडम समाजसेविका यांचे आभार. संतोषदादा राऊत साहेब आधारस्तंभ. सन्माननीय गिरीश परब साहेब उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 203. पूर्ण मॅनेजमेंट टीम वैभव पवार, प्रसन्न यादव, आकाश, संतोष, सूरज पुजारी, गणेश गावडे, अनंत कदम, प्रथमेश इंद्रे, अथर्व सावंत, राहुल यादव या सर्वांचे विशेष आभार. आपण पाहत आहोत श्री प्रवीण विनया विजय राणे, केशरी मस्त गावरान यांचे आभार जे स्पॉन्सर. आणि आता मात्र पंचांचा इशारा नो आहे. आणि बघा तेच सांगतोय प्रथमेश की या बॉलला तुला पाहिजे तसा खेळू शकला असतास, कारण बॉल ज्या पद्धतीने वेस्ट राईट वरती होता आणि पंचांनी सांगितलेला आहे फ्री हिट. चिंतामणी नेटवर्कचे विशेष आभार. अक्षय गोठणकर, रायझिंग चॅम्प चेतन जैन यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. प्रारंभ कलेक्शन वैभव पवार, बाईक पॉईंट राहुल नार्वेकर, ही समर्थ ऑप्टिकल सिद्धेश कानविलकर. पुढचा बॉल फुलर लाईन, रनआउटची संधी मिळणार फ्री हिटला. एक धाव, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 48. स्वागत कॅटरर्स सुधीर भाऊ पवार, रायझिंग चॅम्प यांची उपस्थिती काही क्षणातच. चेतन जैन यांची उपस्थिती काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. दॅट शुड बी टेकन गॉन. वेदांत सरमळकर कॅचर. चिंतामणी वडापाव शंतनू हिरलेकर मराठी युवा उद्योजक. राइजिंग चैंप स्टॉकी स्टॉप टेनिस क्रिकेट बैट चेतन जैन जिनका यहाँ पर शुभागमन हो रहा है. राइजिंग चैंप और निश्चित तौर पर इस टूर्नामेंट के लिए बिग बैश चीन्स पोखड़ी इस टूर्नामेंट में आपका हार्दिक हार्दिक स्वागत. वार्म वेलकम सर. राइजिंग चैंप चेतन जैन सर जिनका शुभागमन यहाँ पर हो रहा है. स्टॉकिस्ट ऑफ टेनिस क्रिकेट बैट राइजिंग चैंप जिनकी यहाँ पर उपस्थिति चेतन जैन साहब. नैवेद्य कुमार नैवेद्य, योगेश पाटिल, एटमियोस इवेंट्स, विदेश गावडे, त्रिमूर्ति डेकोरेटर, आदित्य एंटरप्राइजेस. मिस टाइम, अजून एक संधी, मात्र बघूया पंचांचा इशारा काय येतोय, कारण आतमध्ये बॉल ज्या ठिकाणी लँड झालेला आहे 2 धावा, या 2 धावांनी 50 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ आहे चिंतामणी 11 50 अप. धाव संख्या 50, अर्धशतक. लक्ष्मी दीप आर्ट, संदीप बिकाजी मोरे, सुशांत सावंत, बाबा कोला, भगवान सावंत, स्पोर्टी सॅक्स, सर्वांचे आभार. पुढचा बॉल प्रथमेश, आखूड टप्प्याचा ओळखून टाकलेला बॉल आणि रनआउटची संधी मिळणार खेळाडू बाद. शेवटचा बॉल होता, 50 वर थांबवलंय. 51 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मगाशी म्हटलं मी प्रथमेश इंद्रे, वर्धन मोहिते, वेदांत सरमळकर, त्यानंतर स्वतः आपण पाहिलं प्रथमेश, त्यानंतर आपण पाहिलं आकाश. हे काही बॅटर आहेत. चिंतामणी वडापाव शंतनू हिरलेकर मराठी युवा उद्योजक ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चिंतामणी वडापाव, एक ब्रँडेड वडापाव. चिंतामणी वडापाव शंतनू हिरलेकर मराठी युवा उद्योजक. आणि शंतनू हिरलेकर साहेबांना सांगू इच्छितो संध्याकाळी रोहन कदमजी, रोहन संध्याकाळी चिंतामणी वडापाव या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये लवकरच येईल अपेक्षा करूया आपण. कारण ब्रँडेड प्रत्येक परिसरामध्ये, मराठमोळ्या परिसरामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली ओळख, आपण स्नॅक्स पाहिलं तर निश्चितच वडापाव, आणि कित्येक असे वडापाव प्रसिद्ध आहे. श्रीकृष्ण वडा जसं आपण म्हणतो, दादरला गेल्यानंतर असे वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसिद्ध वडापाव आहेत. आणि काका वडापाव असेल, भाऊ वडापाव असेल, मग काणी यांचं ज्या पद्धतीने आपण पाहतो. आणि या ठिकाणी शंतनू हिरलेकर चिंतामणी वडापाव जो ब्रँडेड वडापाव आहे
याचे मराठी युवा उद्योजक व्यासपीठावर चेतनजी जैन, आमचे रायझिंग चॅम्प स्टॉकिस्ट ऑफ टेनिस क्रिकेट बॅट हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच टॉस मी विनंती करतोय अनिरा 11 शारदा 11 या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी व्यासपीठावर यायचं आहे. अनिरा 11 हां मी टॉस झालेला आहे. शारदाई आणि अनिरा 11 अनिकेत अथर्व फराटे अनिकेत सरमळकर संतोष टॉस झालेला आहे का? ओके टॉस आपण आता करणार आहोत. दोन्ही कॅप्टन अनिकेत सरमळकर आयकॉन प्लेयर आपण पाहत आहोत व्यासपीठावर आणि दुसऱ्या बाजूला अथर्व फराटे टीम अनिरा 11. सो बोथ द कॅप्टन्स गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. टॉस का बॉस मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित सन्माननीय रायझिंग चॅम्प स्टॉकिस्ट ऑफ टेनिस क्रिकेट बॅट चेतन जैन ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. वॉर्म वेलकम Chetan Jain sir to being a part of this tournament big match in Spokri and the next match toss. चेतन जी जिनके कर कमलों द्वारा शंतनु हिरलेकर मराठी युवा उद्योजक चिंतामणी वडापाव टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे संघ अनिरा 11. आपण एक छान फोटो पाहतोय सर्व आमचे मान्यवर या ठिकाणी. टॉस झालेला आहे की अनिकेत टॉस कोण जिंकलाय काय घेतलं आपण? अनिरा 11 बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो टॉस हॅज बीन डन. अनिरा 11 हॅव वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी 51. प्रथमेश एद्रे याला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकरला आहेत आकाश आणि गोलंदाजीसाठी येतोय पहिलं षटक घेऊन ज्या बॉलरचं नाव आहे श्रेयस यादव. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येणार आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे बॉल टॉस करतो आणि टर्न बाउन्स मिळतोय. आज सकाळपासून ज्या प्रकारची खेळपट्टी ज्याला एक चांगला रोल केला होता सुरेश पुजारी आणि त्यांच्या पूर्ण टीमने. मॅनेजमेंटमध्ये निश्चितपणे आभार आमच्या सर्व मॅनेजमेंट कमिटीचं ज्यांच्या सुंदर व्यवस्थापनाने ही स्पर्धा यशस्वी होताना पाहतोय. तर यानंतर बघूया 51 धावांचं लक्ष्य आणि पुन्हा एकदा जाऊया प्रसाद परब सर ज्यांचा सुमधुर आवाज ऐकूया. लक्ष्य धावांचं आहे 51 आणि संघ चेस करतोय मी 13. ओव्हर टू प्रसाद परब सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद राजेश कुळे. पहिला चेंडू प्रचंड वेगवान अचूक चप्पा पायाला ब्रश होऊन चेंडू मागे जातोय. पंचांचा लेग बाय सुद्धा इथं इशारा येईल. लेग बाय येस लेग बाईस गोशांकी क्षेत्रामध्ये आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावी ते मात्र अकाउंटवर खातं उघडलं जातं एका धावेने. लेग बाईस कन्फर्म करतात पंच. बाईसचा इशारा पंच. थँक्यू. हा चेंडू विकेट किपरच्या पायाला ब्रश होऊन गेला होता हेच पंच सांगतायत. इट्स अ 22. अप्रतिम खेळ अप्रतिम गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय या ठिकाणी. ओ क्या बात है. ऑन द राईज मारलाय. फुल टॉस रिप्लाय कडा जवाब खणखणीत उत्तर. प्रथमेश केंद्रेचं सीमारेषेवर चौकार. षटकार आपण बघितलं पहिल्याच मॅच मध्ये आपण बघितलं 3 षटकार मारले होते. प्रोप्रायटर हॉटेल न्यू ईडीपी निकेतनचे अक्षय शेट्टी यांचं इथे आगमन होणार आहे थोड्याच वेळामध्ये. बरोबर स्वागत आहे आपलं. ओ एज अँड गॉन. एज अँड गॉन. बिग विकेट. प्रथमेश केंद्रे बॅक टू डग आउट. मॅग्निफिसंट कॅच. सुरेख झेल राहुल यादव आणि रिले कॅच बघायला मिळाला. बॅटची एज घेऊन चेंडू डायव्हर्ट झाला आणि एक मोठी विकेट. चौकार मारल्यानंतर पुढच्या चेंडू उत्तर आपण बघत आहोत गोलंदाजीमध्ये. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. श्रेयस यादव एक्सलेंट बॉलिंग. खूप चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये. प्रथमेश नाईक इज अ न्यू बॅट्समन ॲट स्ट्रायकिंग एंड. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू.
ओहो ऑन द राईज, काय फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा खणखणीत चौकार. मॅग्निफिसंट शॉट. मागच्या मॅच मध्ये तेवढा इम्प्रेसिव्ह नव्हता प्रथमेश नाईक, पण इथे मात्र झलक दाखवतो आपल्या बॅट मधली. काय फटका दाखवलाय, स्लॉग इट. धावसंख्या 9. लेगस्टिकच्या बाहेर नो बॉल. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. श्रेयस यादव वेगवान चेंडू करण्याच्या मधला आपण बघतो त्या ठिकाणी बाहेर टाकला चेंडू, भरपूर बाहेर, आणि पंचांचा इशारा नो बॉलचा. एकाच बिल्डिंग मधले हे दोन खेळाडू एकमेकांसमोर फाईट करतायत. एका ओव्हरला श्रेयस यादव, एका ओव्हरला आपण बघतोय फलंदाज म्हणजेच प्रथमेश नाईक. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या 10. फुल टॉस. समोर ऑफर केला फटका व्ही शेप मध्ये. धाव मिळतील त्या या चेंडूवर 2 2D अँड स्कोर मूव्स ऑन 12. मागच्या मॅच मध्ये मोमेंटम वरदानने बनवला. 2 षटका त्याने अथर्वच्या विरोधात मारले, पण इथे मात्र प्रथमेश नाईक. धावसंख्या 12. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्ले. ओहो बघूया, स्लॉग इट केलाय. व्हॉट अ शॉट. तिसरा चौकार या पहिल्या षटकामध्ये. एक प्रथमेश मारला, प्रथमेश शेंद्रेने मारला, आणि बाकी 2 सुद्धा आपण बघतोय प्रथमेशनेच मारले, प्रथमेश नाईकने मारलेत. 3ही चौकार प्रथमेश नावाच्या खेळाडूंनी मारलेत. आणि व्हॉट अ स्टार्ट. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स इन द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले आणि तब्बल 16 धावा धावफलकावर. ब्राईट स्टार्ट. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. प्रथमेश नाईक इज ऑन फायर. 2 चौकार बॅक टू बॅक. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. ओव्हर नंबर 2. सौरभ सावंत बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंगला फलंदाज येतो आकाश गाडी. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स आकाश गाडीचा आपण बघितला. मागच्या 2 मॅच मध्ये आकडे काही त्याचे खास नाहीयेत, पण या मॅच मध्ये प्रथमेश नाईक सोबत चांगली बॅटिंग करावी लागेल, पार्टनरशिप बनवावी लागेल. प्रथमेश शेंद्रेची विकेट पहिल्या षटकामध्ये मिळाली आहे. बॉलिंग मार्कवर सौरभ सावंत. सामना आपण जो बघतो मैदानावर म्हणजे स्मिथ 13 विरोधात चिंतामणी 11. चिंतामणी 11 आतापर्यंत स्पर्धेमध्ये 3 सामने, 3 लीग मध्ये 1 विजयी, 2 पराभूत, 2 पॉईंट त्यांच्याकडे. तर स्मिथ 11 संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला नाहीये. पहिला मॅच टाय, 1 पॉईंट त्यामध्ये, आणि नंतरचे दोन्हीही विजयी, एकूण 5 पॉईंट त्यांच्याकडे आहेत स्मिथ 13 या संघाचे. फुल टॉस आणि फक्त दिशा दिली आहे चेंडूला. चांगला फटका ऑफर केलाय. त्या 2 झाडांच्या गॅप मधून चेंडू निघून जातोय 2D साठी. इट्स अ 2D शॉट. स्कोर मूव्स ऑन 18 लॉस ऑफ 1 इन द सेकंड ओव्हर. बल षटक मॅचचा मोमेंटम चेंज करणार. तब्बल 16 धावा. इनसाइड आउट. पुस्तकी फटका. कॉपी बुक स्टाईल. 2D शॉट अगेन. It's a 20 on the board. Chasing the total of 31. Now the 31 to win from the 28. 51 चं टार्गेट. 51 धावांचं लक्ष. आणि पहिल्या षटकामध्येच ते इझी करून टाकलंय. प्रथमेश शेंद्रेने सुरुवात केली. प्रथमेश नाईकने त्याच्यावर मात्र कळस चढवला. 2 चौकार त्याने मारले. ओह क्या बात है. फ्लिक ऑफ द रिस्ट. प्रत्येक चेंडू 2D शॉट. अगेन 2D. बॅक टू बॅक 3 2D. 3 चेंडू 6 धावा. धावसंख्या 22. पहिल्या मॅच मधून खूप चांगल्या टच मध्ये आहेत, याच्यात मात्र शंका नाही. पहिल्या मॅच एकदम क्लोज फिनिश आपण बघितला. मॅच टाय झाली. एकमेव सामना जो टाय झाला आतापर्यंत पहिल्या स्पर्धेमध्ये, पहिलाच. सी साई स्ट्रायकर्स विरोधात स्मिथ 13 यांच्यामध्ये. हा चेंडू थोडासा ओव्हरपिच होता. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने व्ही शेप मध्ये हा फटका. कव्हर पॉइंटला चेंडू जातोय आणि अजून एक 2D. बॅक टू बॅक 4 2D. 4 चेंडूने 8 धावा. धावसंख्या 24. 24 ऑन स्कोर कार्ड इन द सेकंड ओव्हर. सामना आता एकदम इझी केलाय. 26 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 26 बॉल अँड 27 टू विन. बिग बॅच चेंज पोकळी. द लेगसी कीप ग्रोइंग. हिस्ट्री इन द मेकिंग. मागचे 12 वर्ष
तपश्चर्या, एक तप पूर्ण झालं या स्पर्धेचं. परंपरा बिग बॅशची या स्पर्धेने मात्र ती राबवली आहे. एक शिस्त, एक परंपरा, अनुशासन, डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये आणि तेच बघायला मिळतं. एक खेळाडू स्ली पॉइंटला सेट केलाय. हो, चांगला चेंडू होता आणि चेंडू घोषांगी क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा आहे. तुम्ही देत लेग बाईचा एकदा मी ते या चेंडूवर आणि धावसंख्या 1 ने धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे संघाची. 25 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 25 करायचे ते अजूनही 26. 51चं लक्ष. पुढचा चेंडू सौरभ सावंत लेग स्टिकच्या बाहेर आहे. विकेट किपर बीट झालाय संदीप रनआउटची आणि इथे मात्र लास्ट मुमेंटला नकार दिलाय. स्पष्टपणे नकार दिलाय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. आधी प्रथमेश नाईकनेच आवाज दिला होता त्यामुळे आपण बघतो त्या ठिकाणी आकाश घाडीने स्ट्राईक सोडलं आणि आकाश घाडी मात्र मागे येऊ शकला नाही कारण त्याच्या गाडीला रिटर्न घेरच नव्हता. फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. अक्षत खेडेकरने ताबडतोब चेंडू कव्हर केला आणि श्रेयस यादवने चेंडू कव्हर केला आणि ताबडतोब तिथे रनआउट. फलंदाज बाद झाला. 2 डाऊन बॅट्समन, कॅप्टन इन द मिडल. मागचे दोन्ही सामने ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकले या संघाचा नेता, दिशादर्शक, एक कणखर खेळाडू बॅटिंगसाठी येत असताना वर्धन मोहिते. वर्धन आपल्या संघासाठी वरदान तर आहेच आणि बॅटिंगच्या माध्यमातून त्यांनी मोहू टाकलाय असं वर्धन मोहिते. आता चेंडू शिल्लक आहे ते 25 आणि करायचे ते 25. रन बॉल इक्वेशन. ओ स्लोअर वन चेंडू कधी बरी होतात. चेंज ऑफ पेस होता या ठिकाणी. पंचांकडे अपील करतात स्टंपिंगसाठी. पंच अजिबात इम्प्रेस होत नाहीये. बघा या ठिकाणी अक्षत रेडेकर सांगतात पंचांना की रिव्ह्यू तुम्ही घ्या पण पंच तटस्थ आहेत, कन्फर्म आहेत, शुअर आहेत की बॅट्समन जागेवर हलत सुद्धा नाहीये. चला विकेटचा वापर कमी करा ही सूचना तुमच्यासाठी आहे. फिल्डिंग टीम विकेटचा वापर कमी करायचा आहे. चिंतामणी 11. Now the 24 ball to 25 runs to win. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 बाजूनी करायचे आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. प्रथमेश नाईक स्ट्रायकिंग एंडला. त्याची बॅटिंग खूप चांगली झाली मैदानावर आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय बॅटिंग टीम. कारण ग्राउंड मैदान आलाय. वर्धनने निश्चितच हा निर्णय खूप चांगला घेतलाय की आम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ या षटकामध्ये. आणि बघायचंय गोलंदाजीमध्ये षटक क्रमांकात आहे गोलंदाज घेऊन येतोय ते म्हणजेच तिसरा. राज कदम बॉलिंग मार्फत राईट आर्म राऊंड विकेट अटॅक करेल पंचांच्या उजव्या बाजूने. 26 धावा धावफलकावर. 24 चेंडू अजूनही करायचे ते 25. पहिला चेंडू राज कदमचा. ओ गुड बॉलिंग. त्यावर बघितलं फलंदाज स्ट्रायकिंग एंडला थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जसा शफल झाला तसा चेंडू ब्लॉक मध्ये टाकला आणि पूर्णपणे शांत केलं पहिल्या चेंडूवर राज कदमने प्रथमेश नाईकला. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पुलचा प्रयत्न आणि लाईन पूर्णपणे मिस केली आहे प्रथमेश नाईकने. हा चेंडू खूप सुंदर हाताळलाय. पहिल्या चेंडूवर अंदाज घेतला बॅट्समन कुठे येऊन बॅटिंग करू शकतो त्यानंतर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न चेंडू त्या ठिकाणी आणि थेट आपण बघतोय तो चेंडू विकेट कीपर हातात. निर्धाव. मागचे दोनही चेंडू निर्धाव. चेंडू शिल्लक आहेत ते 22 आणि करायचे ते अजूनही 25. पॉवर प्लेचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 खेळाडू क्लोज उभे केलेत. शॅडो येतं का म्हणे शक्यतो बॅट्समनच्या समोर. अजून मागे
खेळपट्टीवर अजिबात शॅडो नको आहे. फुल टॉस समोर ऑफर केला फटका. मिडॉनच्या डोक्याने चेंडू मागे जातो निघून आणि बघायचे पंच कन्फर्म करतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे निघून गेलाय, कुठे लँड होतोय, कुठे ब्रश होतोय, कुठे जाऊन तिथे माझा चेंडू लागलाय. वैभव पवार पंचांसोबत डिस्कस करतायत कारण हे सर्व कमिटी मेंबर्स आहेत, पडद्यामागचे कलाकार. कुठल्या वेळेस संघावर अन्याय होणार नाही मध्ये ही जबाबदारी सर्व कमिटी मेंबर्सची आहे. त्यामध्ये वैभव पवार, प्रसन्न यादव, आकाश, संतोष आणि पंचांचा इशारा. चेंडूवर चौकार. सूरज पुजारे, गणेश गावडे, अनंत कदम, अथर्व सावंत, प्रथमेश शेंद्रे आणि राहुल यादव ही पूर्ण टीम आहे. धावसंख्या 30 या चौकारामुळे. 21 चेंडू 21. शॉर्ट पिच चेंडू, ट्रेडमार्क शॉट, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. अप्रतिम फलंदाजी प्रथमेश नाईकची. आता मात्र आपण बघतो की या ठिकाणी इक्वेशन 20 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे त्या 17 धावा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, ड्राईव्ह आणि या ठिकाणी मिळतील बघायच्या धावा किती. पंच कन्फर्म करतायत. आय थिंक इट्स 1D. येस 1D. 35 धावा ऑफर कर. 19 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण बघतो की या ठिकाणी सामना झुकलाय. ओ थांबून एक्झिक्यूट केलाय. पॉज अँड डिस्पॅच. वन मोर बाउंड्री. इट्स अ 4. गुड शॉट. Magnificent batting by Prathamesh Naik. Something extraordinary effort in the match, in this match by Prathamesh Naik. धावसंख्या 39. करंट रन रेट 13चा आणि रिक्वायर रन रेट आता मात्र 4चा. कारण 18 चेंडू करायचे 12 धावा. 18 चेंडू 12 धावा. मागचे दोन्ही मॅच मध्ये ज्याप्रमाणे चेस केलंय बॅटिंग करत असताना मिड 13 या संघाने, या संघाचा नेट रन रेट मात्र सगळ्यात वरच्या लेवलला असणार याच्यात मात्र शंका नाही. आणि हा जर सामना जिंकले तर सर्वाधिक पॉइंट त्यांचे असणार. आतापर्यंत एकही पराभूत झाले नाहीयेत, एकही सामना हरलेले नाहीयेत. वर्धन मोहितेची अप्रतिम कॅप्टनशिप या स्पर्धेमध्ये. एकमेव सामना टाय झाला आणि बाकीचे दोनही सामने यांनी जिंकलेत. बोली मार्कवर श्रेयस यादव सज्ज होत आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे ते 12 धावा. 18-12. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि ड्रॉप. जेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी पॉइंटला. थोडासा अवघड होता हा जेल. अजिबात लक्ष नव्हतं, तयारच नव्हता तो खेळाडू. बॅट्समनच्या समोर आपण जी लाईन बघतो ना पॉपिंग क्रीज, तिला आपण लाईन जर सरळ रेषेमध्ये खेचली तर मागची जी फिल्डिंग आहे, पॉइंट आहे, गली आहे, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन. ओ हो, क्या बात आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट अँड आय थिंक 2D शॉट. तर त्या लाईनच्या मागे आपण जी फिल्डिंग पोझिशन बघतो, पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, गली, थर्ड मॅन, फाईन लेग, विकेट किपर, बॅक गली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग, या ठिकाणच्या खेळाडूंना डोळ्यामध्ये अक्षरशः तेल घालून फिल्डिंग करावी लागते. कधीही चेंडू त्यांच्याकडे वेगाने येऊ शकतो, कधीही कसा येऊ शकतो. त्या मोमेंटला फिल्डरचं तयार राहावं लागतं. 16 बॉल अँड 10 टू विन. इनसाइड आउट टू द कव्हर पॉइंट अँड 2D शॉट. 15 बॉल अँड 8 रन्स टू विन. 15 चेंडू आणि जाऊया आता 8 धावांची आवश्यकता आहे मिड 13 या संघाला सामना जिंकण्यासाठी. पंधरा चेंडूत 8 धावा. गोलंदाज श्रेयस यादव जो आपल्या संघासाठी दुसरा षटक टाकतोय. आतापर्यंत चेंडू फेकले त्या इनिंग मध्ये ते 9 धावा खर्च केले त्या 19. एक विकेट त्यांनी काढली आहे. ऑन द राईज मारले शतक आहे. संधी रनआउटची पण क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचले आपल्या. एक सिंगल रोखू शकत नाहीये, एक धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्या 44. 44 लॉस ऑफ 2. 3.4 ओव्हर कंप्लीटेड. नाउ द 14 बॉल अँड 7 टू विन. 14 बॉल अँड 7 रन्स टू विन. श्रेयस ऑन स्ट्राइक, बॉलिंग मार्क. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, ड्राईव्ह करायचा प्रयत्न.
बॅटची हलकीशी एज होती त्या ठिकाणी, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. 13 बॉल अँड 7 टू विन. प्रथमेश नाईक इन व्हेरी गुड टच. 11 बॉल अँड 23 रन्स नॉट आउट बाय प्रथमेश नाईक. जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 45. अवघ्या आता 6 धावांची गरज आहे. 6 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. फुल टॉस आणि 2D शॉट. धावसंख्येत अजून 2 धावांची वाढ. धावसंख्या 47. फक्त 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12. 12 चेंडू 4 धावा. राहुल यादव सांगतोय मी टाकतोय षटक. मला करायची गोलंदाजी. अक्षत किरेडेकर आणि त्यांच्यामध्ये ती चर्चा सुरू आहे. अक्षत म्हणतो तर मी टाकतो. जो काय शिक्कामोर्तब होईल माझ्या षटकामध्ये होऊ दे. राहुलने सांगितलं मी करतोय ती ओव्हर. कॅप त्याने काढली होती पण अक्षत बोलला मी करतो. जो काय रिनर लागेल ते या षटकात लागेल. बघायचं 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12. समोर संघाचा संघनायक वर्धन मोहिते. थोडंसं थांबून एक्झिक्यूट केलाय. थोडासा चेंडू डायव्हर्ट झालाय. कव्हर पॉईंटला खेळायचा प्रयत्न, थोडंसं एलिव्हेशन भेटलं नाही या फटक्याला. दरम्यान निर्धाव चेंडू. 11 चेंडू 4. समोर मारलाय आणि बघूया या ठिकाणी धाव किती मिळतील. त्या एकच धाव वरती. यस 2 धावा राईट. बॅनरच्या वरती चेंडू जाऊन रश होतोय त्या डिस्टन्स मध्ये, त्या जागेमध्ये. फक्त 2 धावांची गरज आहे. धावसंख्या 49. लेग कटर बॉल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगला चेंडू. लेग कटर बाहेर निघतोय चेंडू. अंदाज घेऊ शकला नाही स्ट्रायकिंग एंडला वर्धन. वर्धन खेळतोय 7 वर. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंनी रेडी राहायचंय. मॅच दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. शारदा विरोधात अनिरा 11. Two runs to win. It's a 2D shot, I think so. And match win. Meet 13 won the match. लीग मध्ये एकही पराभूत नाहीये. मागचे 3ही सामने ते जिंकलेत. 1 टाय आणि तब्बल 7 पॉइंट या संघाकडे. टेबलवर टॉप केलंय ते मिड 13 या संघाने. सर्वाधिक पॉइंट 7 त्यांच्याकडे आणि टेबल टॉप केला या संघाने मिड 13. अभिनंदन.